वार्तांकन रोखठोक बातमी। राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या एका महिन्यात सोलापूर जिल्ह्यात धडक कारवाईचा सपाटा सुरू झालाय। 25 मे ते 25 जून या कालावधीत अन्न व औषध प्रशासनानं तब्बल 4,31,00,000 रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित व संशयित अन्नसाठा जप्त केला। त्यामुळे जिल्ह्यातील गुटखा, पान मसाला आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या अवैध व्यवसायाला मोठा धक्का बसलाय। मुंढे यांच्या नियुक्तीनंतर अन्न प्रशासनाची यंत्रणा अधिक आक्रमक झाल्याचं चित्र दिसतंय। या काळात जिल्ह्यात 118 अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले। त्यामध्ये 43 दुधाचे तर 47 दुग्धजन्य पदार्थांचे नमुने आहेत। दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलंय। राज्य शासनानं प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यांविरोधात 36 कारवाया करण्यात आल्या। या कारवाईत 35,77,597 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला। तसेच 28 दुकाने सील, 35 गुन्हे दाखल आणि 8 वाहनं जप्त करण्यात आली। याशिवाय सुपारी, गूळ आणि इतर अन्न पदार्थांबाबत 11 स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या। या मोहिमेत 1,48,177 किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 3,95,23,474 रुपये इतकी आहे। एकूणच आयुक्त मुंढे यांच्या कार्यकाळातील पहिल्याच महिन्यात सोलापूर जिल्ह्यात 4,31,01,071 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय। यामुळे अन्न सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली असून नागरिकांकडूनही अन्न प्रशासनाकडे तक्रारींचा ओघ वाढलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।